आर ब्लेस्ड की स्वामी आमच्या पाठीशी आहेत. खरंच आता मी सध्या ना खूप इमोशनल झाले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो मस्तपैकी गुढीपाडवा झालेला आहे. मस्तपैकी छान पूजा वगैरे पण झाली आहे. आणि आज आहे 21 तारीख. तुम्हाला ज्याप्रमाणे मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की स्वामींच्या मठामध्ये, आमच्या जवळपासचं स्वामींचं मठ आहे, तिकडे महाप्रसाद असणार आहे. सो आज तो दिवस फायनली आलेला आहे. 2 दिवस छानपैकी पार पडलेले आहेत आणि आज फायनली महाप्रसादाचा दिवस आलेला आहे. सो इथे मस्त मोठी अशी रांग लागलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आता सहभागी झालो त्या रांगेमध्ये. तुम्हाला मी ती रांग दाखवते. चला आपण बघूया. आता सध्या वाजलेत 6 आणि आता बघूया आम्ही मठामध्ये किती वाजेपर्यंत पोहोचतो. मी तुम्हाला टाईम सगळं सांगणार आहे. सो प्लीज माझ्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. माझा ब्लॉग पूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो मिलते डायरेक्ट लाईन के अंदर. सो गाईज, आम्ही नेमकंच पोचलेलो आहोत आणि इथे माझी मम्मा आणि सिस्टर आहे. सो कसं वाटतं आज महाप्रसादाचा आपण लाभ घेणार आहोत. मागच्या वर्षी पण आम्ही गेलो होतो आणि ह्या वर्षीसुद्धा आम्ही आवर्जून आलेलो आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहे कारण इथलं जेवण खूप भारी असतं. बोल. मला तर एवढी क्रेविंग होती या महाप्रसादाची. सो तुम्ही जसं की आधीच्या क्लिपमध्ये ऐकलं असेल, माझ्या दीदीला खूप सारी क्रेविंग होती आहे महाप्रसाद खाण्यासाठी. म्हणजे जे जेवण तिथं बनतं ना, या एकदम 1 नंबर बनता. मी तुम्हाला ना आमचा प्लेटसुद्धा दाखवणार आहे. आणि आम्ही आवर्जून मागच्या वर्षीपासूनच येतो आहे. मागच्या वर्षी मी आणि दीदीच गेलो होतो, पण ह्या वर्षी आमची पूर्ण फॅमिली येते. मावशी, मामा सगळे. तुम्हाला मी सगळं दाखवणार. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. अँड वी आर ब्लेस्ड की स्वामी आमच्या पाठीशी आहेत. खरंच आता मी सध्या ना खूप इमोशनल झाले. कारण की खूप अशा गोष्टी आहेत ज्या स्वामींमुळेच आमच्या पूर्ण झाल्या आहेत. आणि वी आर ब्लेस्ड. सिरियसली वी आर ब्लेस्ड. सो चला, रोना धोना बंद करूया. रोना धोना आपण बंद करूया आणि मी तुम्हाला इथली लाईन दाखवते. चला आपण बघूया. सो गाईज, नेहमीप्रमाणे दरवर्षी जसं इकडे सगळं होतं, जसं की महाप्रसाद वगैरे. आणि ना तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, सिस्टमॅटिकली सगळं करतात. इथले जे स्टाफ आहेत, जे सेवेकरी आहेत, ते मस्तपैकी अशा ट्रॉलीमध्ये पाणी देतात सगळ्या जे कोणी भक्त आले त्यांना. मी तुम्हाला त्यांना एकदा दाखवते. चलो आपण भेटूया. सो गाईज, तुम्ही इथे बघू शकतात मस्तपैकी असे छोटे छोटे बिस्लेरी आहेत, जे आपल्या भक्तांना पाणी पोचवण्याचं हे लोक काम करतात. सो दादा, कसं वाटतंय तुम्हाला? मागील 8 वर्षापासून मी करतो सेवा. आता छान वाटते. 157 वर्ष आहे आमचं. येस, स्वामींचं. मग चांगलं वाटतंय. ओके, छान. तुम्हाला कसं वाटतंय सेवा करून स्वामींची? महाराजांच्या चरणी सेवा करणं म्हणजे दुग्ध शर्करा योग, त्याच्यासारखी सेवा नाही. करेक्ट. पाणी सेवा म्हणजे अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. हां. आणि ती अत्यंत तृप्तीची सेवा आहे. त्याच्यामुळे फार छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. थँक्यू. सो अशा प्रकारे मस्त हे दोघंजणं सगळ्यांना पाणी देत आहेत. आणि तुम्ही ऐकलंच असेल ना, गर्दी बघा केवढी झालेली आहे. इथं काहीच गर्दी नाही आहे. आता थोड्या वेळात इथे पूर्ण फुटपाथ भरणार आहे ॲज युजल दरवर्षीप्रमाणे. सो चला. सो गाईज, जसं की मी म्हणाले, गर्दी इथे खूप झालेली आहे. तो दिसतं रेड कलरचा, तिथे लास्ट लाईन आहे. तिथून ते पूर्ण मठ ह्या बाजूला आहे. मठ ह्या बाजूला आहे, राईट बाजूला आहे. सो तुम्ही बघू शकता तिथे खूप रश आहे, खूप मोठी क्यू लागलेली आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहोत. मी मस्तपैकी हात वगैरे वॉश केलेत कारण मला भूक तर खूप लागली आहे आणि जेवणाची क्रेविंग खूप होती आहे मला. सो एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला तुम्हा सर्वांना. जर तुम्हाला इथल्या मठात जर व्हिजिट करायचं असेल, यायचं असेल, तर ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि असं पण सांगते मी, चेंबूरमध्ये आहे हे मठ. तुम्ही स्वामी मुंबापुरी गादी म्हणून इंस्टाग्राम पेज पण आहे त्यांचं, तुम्ही चेकआउट करा. आणि तुम्हाला जर यायचं असेल, म्हणजे आजचा तर शेवटचा दिवस आहे,
19, 20, 21 असे 3 दिवस होते हे. तर तुम्हाला जर यायचं असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की येऊ शकतात. प्रकट दिनाच्या दिवशी, आदल्या दिवशी आणि प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी, स्वामींच्या प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असे 3 दिवस असतात हे कार्यक्रम. सो तुम्हाला जर यायचं असेल तर पुढच्या वर्षी नक्की या, किंवा गुरुवारी जरी आलात तरी चालेल. मी ॲड्रेस वगैरे जे काय सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार, तुम्ही डिस्क्रिप्शन चेकआउट करा. सो चला, लाईन तुम्हाला मी दाखवते पुन्हा एकदा. सो गाईज, इथे खूप सिस्टमॅटिक सोय केली आहे. तुम्ही ह्या अंकलला बघू शकतात, हे सेवेकरी आहेत. इथे चपलं काढण्याची सोय केली आहे. पिशव्यांमध्ये मस्तपैकी चपला ठेवायच्या. मी काय मस्तपैकी बोलते, सो सॉरी या. सो इथे ते लोक कॅरी बॅग देतात आणि त्याच्यामध्ये चप्पल ठेवायची. फायनली महाप्रसादाची लाईन आमची मठापर्यंत आलेली आहे. तुम्ही बघू शकता तिथे. नाही धुतलेत मी, धुतलेत. सो गाईज, फायनली आमचं जेवण झालेलं आहे. 8च्या आतमध्ये आम्ही जेवण केलेलं आहे. महाप्रसादाचा लाभ घेतलेला. इतकं सुंदर असा महाप्रसाद होता ना भाई साब. तुम्ही खरंच पुढच्या वर्षी नक्की या ह्या कार्यक्रमाला. आणि आता मस्त पोट भरून जेवलो आहे आम्ही सगळेजण, मामा, मावशी, माझी मम्मी. सो आता आम्ही आमचे फुटवेअर्स घेतो आणि निघतो. आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाईफ अँड लव्ह. बाय.